बोकडे आहेत. एक 2 झाल्या, एक 3 आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी प्रमोद गोरुले, कोकणातला प्रमोद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज बघूया आपण मोह कसे काढतात ते, मधमाशाचे पोळे कशा प्रकारे काढले जाते. दगड फोडतोय तो आनंद लांजवळ आहे आणि त्यांच्या बाजूला आहेत ते अनिल दादा आहेत आणि हा इकडे आहे रोहित लांजवळ. आता चिनी वगैरे नाही आहे आणि त्यामुळे कोयत्याने दगड फोडतोय. दगड फोडायला साधारण चिनी किंवा घन वगैरे असतो, तर तो नाही आहे आपल्याकडे अवेलेबल. त्यामुळे आता तो कोयत्याने दगड फोडतोय. तर दगड फोडून आतमध्ये मोह आहे. वाकून बघतोय. मधमाशाच्या माशासुद्धा डेंजर असतात, चावले तर डेंजर आहेत. त्याला सवय असल्यामुळे तो थोडा म्हणजे बिंदास काढतोय. एक्सपर्ट आहे थोडा तो. आणि जांभ्या दगडामध्ये आहे हे. दगड कसं जांभ्या दगडामध्ये आतमध्ये आहे, तर आतमध्ये असेल तर साधारण हे सातेरू म्हणजे 7 पकड्या किंवा 7 पोळे असे बोलतात आमच्या इकडे. त्याला सातेरू म्हणतात. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर हे मधमाशाचं पोळं काढण्यासाठी किती मेहनत आहे बघू शकता. दगड फोडून कसं म्हणजे किती वेळ लागतो किंवा मेहनत आहे. आता माशा बाहेर आलेत, बघू शकता समोर. तर आता अजून मासे बाहेर यायला लागलेत, समोर दिसत आहेत आपल्याला.
आता या मशीन चालू करून थोडा धूर करणार, म्हणजे माशा चावू नये म्हणून, आणि त्यामुळे माशा पळून जातात धूर हे बघा, बघू शकता बऱ्यापैकी धूर झाला आहे. हे बघा, आता एक मोहाची पकडी काढणार आहे आणि अजून बघूया आता किती भेटतात आतमध्ये. आहेत वाटतं अजून पण. रोहित डबा काढतोय मध ठेवण्यासाठी. आणि ते बघा बिंदास्तपणे काढतोय. मासे चावतील त्याची भीती पण नाही वाटत आहे त्याला. हे बघा कसा हात घालून काढतोय बघा. प्लास्टिक आहे ना ते आतमध्ये आहे रे. काय फाटलेले आहे त्या बघा. हे काय बघ इथे फाटलेली टाक. त्या मध आहे ना त्या ह्याच्यात काढून ठेवून. हा हे मध आहे का डब्यात घे काढून. हा तूच ते असे घेता त्याने जा ना. असं मध आहे ना डब्यात ह्या काढ. ह्याच काय तशी उलटी घे. मोहाच्या पकड्याची म्हणजे मधमाशाच्या पोळ्याची भाजीसुद्धा छान होते. आपल्याकडे भाजीसुद्धा करतात आणि मस्त लागते. टेस्टसुद्धा मस्त असते भाजीची. खाली मध घेऊ वर मग डब्बू मला पाहिजे घ्या. अजून एक पकडी काढला मोहाची. मधमाशाचा पोळा अजून एक काढला. खाऊ सुद्धा सुरुवात केला नाही. खातोय मधमाशाचं पोळं खातोय. दिसता आहे सर्व. हे पाठी घ्या. दादा इकडे दाखवा बघू समोर. हा पासा पकड्या भेटलेल्या आहेत. मधमाशाच्या पोळ्या पासा भेटलेल्या आहेत. आता अजून बघूया किती भेटतात आतमध्ये. हे सातेरू बोलतात आमच्या इकडे. जास्त पकड्या असेल त्या सातेरू बोलतात. तर बघूया अजून किती भेटत आहेत त्या. काढू हाय मग
अनिल दादा बघा इकडे जरा काहीतरी बोला 2 शब्द. कसं करता? नमस्कार. गावठी काळंबं मऊ कसं काढतात माहिती आहे का? हे असे दगड फोडून हे दगड फोडून आमच्याकडे असं दगड फोडून भाव काढतात. हे आता आमच्या गावकार माजी सरपंच पोलीस पाटील हे आता दगड फोडत आहेत आणि त्याच्यातून मध जी मास्कं बाहेर येत आहेत, मोहाची मास्कं अशी बाहेर येत आहेत. ती चावली तर डॉक्टरांकडे शिवाय पर्याय नाही आहे आणि भरपूर आतमध्ये मध आहे. आणि आमचं केलेलं आहे बाळू घाणेकर. काय ना ते पोकळ घेतो माहिती काढा आता घाला आणि आता अशा तऱ्हेने परत ते तिथे हात घालतायत. काळंबा माव काय वा दगडातला आणि दगडात हात घातलेला आहे. मध किती गोड आहे सांगा बघू. या मध हा असं मध खातं ते बघा एकदम दारूपेक्षा चांगला. दारूपेक्षा सॉलिड नशा येते. आणि 2 मिनिटात थांबा मी तुम्हाला दाखवतो कोयतीने कसा मध काढतो आहे. पकडी त्या पकडी दाखव असं बोलून आणि तुम्हाला दाखवतो हे पकडे आहेत. हे पकडे ॲक्च्युली हे गावाकडच्या पकडे आहेत. 1 2 झाल्या, ही 1 3 आहे, एक 4 आहे आणि ही 1 5. एकूण 7 असतात. एकूण 7 असतात पण ते छोटं आहे. आणि हा मध आमच्या गावाकडचं मध आहे हो. हे पण दाखव. ती मधी असते काळी पकडी ही मधी असते. दगड फोडू घन चिनी नसल्यामुळे कोयत्याचा वापर केलेला आहे. आणि त्याला जवळ हे मध काढण्यात नाही एकदम एक्सपर्ट. झाडा तोडण्यात मध काढण्यात एकदम एक्सपर्ट. हो मध चांगलं असतं. तू पण बोल होय युट्यूबला टाकूया. मध घालवतो दगड ही मास्का जातील की आता राहते. मग आता खय जाते ही परत सकाळी जाणार. त्याच्यात आम्ही येडं असतो तर आम्ही पोळी काढून गेलो असतो. घाणेकर घाणेकर इकडे इकडे ते का जाताना बोलवायचो. अरे इकडे इकडे इलो की म्हणतात चल चल मरून द्या. काय जी डोकी आहेत बघ. हा तुझं मास्काची डोकी काय बघ. पहिला पोळा मोठा असतात पुढं काय करू कसा खाव काहीतरी तोडलेली बिल्ली झाड आपण बिडू मासे असते ना. गोड आहे. आतमध्ये बघा किती पोकळ आहे. तर डब्यातून आता घरी जाणार घेऊन आणि बघूया घरी गेल्यावर किती मध भेटतो. आणि ह्या पकड्याची भाजी करणार. लाव
इथे काय करतो मंडळी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.